जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आंबेडकरवादी सेना कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने महिला आघाडी, कामगार आघाडी, विद्यार्थी आघाडी यांच्या पदनियुक्ती सोहळा संपन्न। आंबेडकरवादी सेना कोल्हापूर यांच्या वतीने आज रविवार दिनांक 14/1/2024 रोजी शासकीय विश्रामगृह सर्किट हाऊस कोल्हापूर या ठिकाणी आढावा बैठक तसेच कोल्हापूर जिल्हा पदनियुक्ती सोहळा आयोजित केला होता। यावेळी आंबेडकरवादी सेनेच्या वतीने यापुढील काळात सर्व जातीय धर्माच्या न्याय हक्काबरोबर कामगारांचे प्रलंबित प्रश्न आणि विद्यार्थी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। तसेच संविधान विरोधी भूमिका असणाऱ्यांना यावेळी त्यांची जागा दाखवून देण्यासाठी तसेच लोकशाही जीवन ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आणि या विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे। त्यासाठी आंबेडकरवादी सेनेच्या वतीने भविष्यात संविधान बचाव मोहीम आता लोकशाही बचाव मोहीम राबविण्यात येणार आहे। लवकरच आंबेडकरवादी सेनेच्या वतीने युवकांना राजकारणात तसेच समाजकारणात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केडर कॅम्पचे आयोजन करून युवकांना योग्य दिशा दाखवण्याचे काम केले जाईल, असे प्रतिपादन आंबेडकरवादी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माननीय बबनराव कावडे यांनी केले। दरम्यान कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी आघाडीपदी माननीय समीर कोळेकर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडीपदी सौ नंदिनी कांबळे, कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष महिला आघाडी सौ निशा कांबळे, जिल्हा महासचिव पदी सौ सुमय्या पत्रेवाले, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष सौ शाहीन बारगीर, आघाडी युवा जिल्हा अध्यक्षपदी माननीय प्रवीण बनसोडे, कोल्हापूर जिल्हा महासचिवपदी माननीय सुहेल शेख, कोल्हापूर जिल्हा सचिवपदी माननीय अय्याज मुजावर, शाहूवाडी तालुका अध्यक्ष विद्यार्थी आघाडीपदी माननीय राहिल अत्तार सर, कोल्हापूर शहर अध्यक्षपदी माननीय रियाज तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली। या सर्व नियुक्त्या आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुहास हुपरीकर, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माननीय बबनराव कानडे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माननीय शाहीद शेख, महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय गणेश कांबळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय सचिन अडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडल्या। तसेच लवकरच आंबेडकरवादी सेनेच्या वतीने राज्यव्यापी अधिवेशन भरवण्यात येणार असल्याचे आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुहास हुपरीकर यांनी सांगितले। संघटनेच्या माध्यमातून यापुढे महिला सक्षमीकरण, बेरोजगारांसाठी व्यवसायासाठी आवश्यक योजनांचा लाभ, शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच शहराच्या विकासासाठी आंबेडकरवादी सेना मोर्चा आंदोलने माध्यमातून रस्त्यावर उतरणार असल्याचे माननीय शहीद शेख यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर काल कोल्हापूर या ठिकाणी किरकोळ कारणावरून माननीय महमूद खान पठाण यांच्यावर धाडखुनी हल्ला करण्यात आला होता। त्या निषेधार्थ संबंधित जखमी यांना हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन पीडितांच्या कुटुंबाची भेट घेऊन आंबेडकरवादी सेना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील अशी ग्वाही दिली आणि त्यांना धीर दिला। पीडितेचा महमूद खान पठाण यांच्यावरील झालेला भ्याड हल्ला हा खरंच निंदनीय आहे। अशा हल्लेखोरांना वेळीच चाप बसणे गरजेचे आहे। त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि यापुढेही जोपर्यंत पठाण यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंबेडकरवादी सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली अशी भूमिका यावेळी सर्वच पदाधिकारी यांनी घेऊन पीडित कुटुंबाला धीर देण्याचे काम केले। यावेळी आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुहास हुपरीकर, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माननीय बबनराव कानडे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक शाहीद शेख, महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय गणेश कांबळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय सचिन अडसुळे, डॉक्टर सलीम शेख, सुहेल शेख, सौ निशा कांबळे, प्रवीण बनसोडे, रियाज तांबोळी, विशाल कांबळे, सुमय्या पत्रेवाली, शाहीन बारगीर, समीर कोळेकर, राज मोहम्मद अत्तार, सौ नंदिनी कांबळे, युसुफ हुसेन निमिया, शोएब जमादार, अमन शेख, साहिल पाटील, प्रकाश मसले, यश गाडे, आदित्य धनविजर, रोहित क्षीरसागर, साहिल जमादार, अफरीन गवळी, प्रशांत कांबळे, सलीम बेपारी, आदिल मशालकर, साहिल बागडे, अमन बागडे, रमण खांडेकर, रेहान खांडेकर, सौरभ सकट, मुकुल बागडे, अमन शेख, प्रथमेश गायकवाड आदी पदाधिकारी, मान्यवर तसेच युवा तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।